नमस्कार, मी गजानन काळबांडे, काळबांडे कृषी सेवा केंद्र वाशिम। आज आपण गोट कांदा म्हणजे जो बिजवाईचा कांदा आहे, या मागील हंगामात किंवा चालू हंगामात ज्या शेतकरी बांधवांनी लागवड केली होती त्याबद्दल थोडीशी चर्चा या ठिकाणी करणार आहोत। तर हा जो या ठिकाणी आपण बघू शकतो स्टंप म्हणजे जो गोट कांद्याचं फोटो आहे, तर या ठिकाणी एकदम चांगली वाढ झालेली आहे। सोबतच या ठिकाणी बघू शकतो आपण 5 फुटापर्यंत जो फुटव्याची वाढ आहे या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते। आपण मुळापासून जर बघितलं तर कुठं सड वगैरे आपल्याला दिसून येत नाही। दुसरा महत्वाचा सर्वात चांगला पॉइंट म्हणजे की हिरवेगारपणा आणि जो रसरशीतपणा आहे फुटव्याला, हा सर्वात जास्त चांगला या ठिकाणी आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बाळी झालेली किंवा जो आपण ठोस कांदा म्हणतो, हा काही शेतात आपल्याला दिसून येत असेल आपल्या जिथं व्यवस्थित व्यवस्थापन नाही किंवा आपण मागे पुढे नियोजन केलं असेल। या ठिकाणी आपण बघू शकतो एकदम गेंदाची जी साईज आहे ही साईज एकदम चांगली आहे। सोबतच जे काही या ठिकाणी मोरण्या आहेत ह्या पूर्ण भरलेल्या आहेत। या ठिकाणी मधमाशी पण खूप चांगली या शेतात आलेली होती। या ठिकाणी जे परागीकरण क्रिया आहे एकदम चांगली आणि म्हणजे उत्पादन वाढीसाठी ज्या काही समस्या होत्या, घट होणार होती, ते जे उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या सगळ्या या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगतो की बरेचसे शेतकरी बांधव सुरुवातीला बिजवाई कंपन्याकडून ज्यावेळेस त्यांना कांदा दिल्या जाते त्यावेळेस ते माझ्याकडे आले। त्यांनी फक्त एवढंच बोलले की साहेब, आमचा कांदा आमच्या शेतात आलेला आहे, यानंतरचं जे काही नियोजन आहे तुम्ही आम्हाला करून द्या। हा एक मोठा विश्वास ज्या शेतकरी बांधवांनी माझ्यावर दाखविला त्यांचे खूप खूप मी धन्यवाद मानतो। आणि तो विश्वास दिल्यानंतर मी त्या ठिकाणी जे काही नामांकित कंपन्या असतील, ज्या ब्रँडेड औषधे असतील, ब्रँडेड खतं असतील, त्याचं जे काही वेळापत्रक असेल, पाण्याचं नियोजन असेल किंवा शेतात जाऊन वारंवार त्या प्लॉटला व्हिजिट करून त्या शेतकरी बांधवांचे प्लॉट एकदम चांगले आणि कमी खर्चात उत्पादन जास्तीत जास्त मिळेल या हिशोबाने नियोजित केलेले आहेत। तर या ठिकाणी आपण परत एक वेळेस बघू शकतो, हा जो फुटवा आहे जवळपास याची उंची जी आहे 5 फुटापर्यंत आपल्याला या ठिकाणी झालेली दिसते। दुसरं मेन म्हणजे आपल्या शेतात तुम्ही कुठल्याही शेतात गेल्यानंतर एक गोष्ट बघू शकता, फुटव्याची जी जाडी आहे मधल्या भागातली ती जेवढी जास्त आणि रसरशीत राहील तेवढ्याच प्रमाणात आपल्या शेतात आपला जो गेंद आहे किंवा फुल आहे हे मोठ्या प्रमाणात भरणार आहे आणि त्या ठिकाणी साईज चांगली झाली म्हणजे आपलं उत्पादन वाढणार आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या अवस्थेतील ज्यांचा कुठला कांदा असेल, जे काही शेतकरी बांधव माझ्याकडून मार्गदर्शन घेत असतील त्यांच्या शेतातही या पद्धतीने यानंतर नियोजन करणे आहे किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जे काही शेतकरी बांधव ऐकतील त्यांनी या पद्धतीने नियोजन करणे आहे। तर ही बियाणे पक्वतेची किंवा भरण्याची अवस्था आहे। या अवस्थेत जर तुमची लेट लागवड झाली असेल तर 0050 हे आपल्याला त्या ठिकाणी प्रति एकर 10 किलो ड्रीपच्या हिशोबाने दिलंय, ड्रीप मधून देणं आहे आणि त्यानंतर 10 दिवसानंतर 0050 हे 10 किलो आपल्या शेतात देणं आहे। ज्या कुठल्या शेतकरी बांधवांच्या शेतात ज्यांनी बोरान आणि कॅल्शियम दिलेले नसेल आणि उशिरा लागवड केलेली असेल त्यांनी बोरान आणि कॅल्शियम नायट्रेट आपल्याला त्या ठिकाणी देणे आहे। अधिक कांद्यामध्ये कुठलीही समस्या आपल्याला असेल किंवा हळद पीक असेल, भाजीपाला पीक असेल, याबद्दल कमी खर्चात एक चांगलं उत्पादन आपल्याला हाती घ्यायचं असेल तर कृषी क्षेत्रातील अनुभव असणे किंवा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊनच जर आपण ह्या उपाययोजना केल्या तर निश्चितच आपल्याला आपलं चांगलं उत्पादन घेऊ शकतो, आपला खर्च वाया जाणार नाही। मला भेटण्यासाठी किंवा माझ्याकडून जे काही तुम्हाला नियोजन लागत असेल तर काळबांडे कृषी सेवा केंद्र, मराठा कमर्शियल कॉम्प्लेक्स, रिसोर्ट रोड, वाशिम या ठिकाणी येऊन मला भेटू शकता। धन्यवाद।